तर मुंबईमध्ये दत्ता केळुसकर यांची भाची अनिच्छा केळुसकर यांचा अर्ज मागे घेण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 173 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलाय। मुंबईत दत्ता केळुसकर यांची भाची अनिच्छा केळुसकर यांनी अर्ज आता मागे घेतलाय। प्रभाग क्रमांक 18 ड मधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राम रेपाळे बिनविरोध विजयी झालेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विक्रांत घाग यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आता मुदत संपली आहे। एक मोठी बातमी समोर येते, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे। मनपा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 3 वाजेपर्यंतच होती, ती मुदत आता संपली आहे। मनपा निवडणुकींसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने आता अर्ज माघारी घेता येणार नाहीत। प्रभाग क्रमांक 18 ड मधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राम रेपाळे बिनविरोध विजयी झालेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विक्रांत घाग यांनी माघार घेतल्याने तसंच काँग्रेससह सर्व अपक्षांनी माघार घेतल्याने राम रेपाळे विजयी झालेत। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे राम रेपाळे बिनविरोध विजयी झालेत। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचा हा तिसरा उमेदवार विजयी झालाय। ठाकरेंच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर शिंदेंचा उमेदवार विजयी झालाय। सर्व अपक्षांनी देखील माघार घेतल्याने ही बिनविरोध निवड झाली आहे। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। सुखदा मोरे आणि जयश्री फाटक हे बिनविरोध विजयी झालेत। उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यानंतर जल्लोष करण्यात आलाय। सुखदा मोरे आणि जयश्री फाटक हे बिनविरोध विजयी झालेत। तर शिंदेंच्या सेनेचे उमेदवार राम रेपाळे सुद्धा विजयी झालेत। सुखदा मोरे आणि जयश्री फाटक हे सुद्धा बिनविरोध विजयी झालेत। त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। महिलांचा जो जल्लोष आहे तो आनंद व्यक्त करत आहेत। सुखदा मोरे, जयश्री फाटक त्यासोबत राम रेपाळे बिनविरोध विजयी झालेत। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळतोय। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे 3 उमेदवार बिनविरोध झालेत।